नमस्कार. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ 90.4 FM या विशेष पॉडकास्टमध्ये तुम्हा सगळ्या श्रोत्यांचं आणि प्रेक्षकांचं मी आर.जे. विराज मनापासून स्वागत करतो. श्रोते हो, CA अभिजित थोरात आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. खरं तर CA अभिजित थोरात हे एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे. अनेक व्यासपीठांवरती आजपर्यंत तुम्ही त्यांना बघितलं असेल, ऐकलं असेल. गेली 10 वर्ष चार्टर्ड अकाउंटंट म्हणून ते यशस्वी वाटचाल करतायत. अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असताना सुद्धा त्या परिस्थितीवरती मात करून CA होण्याचं स्वप्न त्यांनी उराशी बाळगलं आणि आज एक यशस्वी CA म्हणून ते या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. या त्यांच्या सगळ्या संघर्षावरती स्लमडॉग CA एक संघर्षमय सत्यकथा हे पुस्तक सुद्धा त्यांचं प्रसिद्ध आहे. गेली अनेक वर्ष हजारो विद्यार्थ्यांना, मग ते ग्रामीण भागातले असतील किंवा शहरी भागातले असतील, त्यांना करिअर विषयीचं मार्गदर्शन ते मोफत पुरवतायत आणि त्यांच्या यशस्वी वाटचालीमध्ये त्यांचा खरं तर सिंहाचा वाटा आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. कॉमर्स या क्षेत्रामध्ये ज्यांना आपलं क्षेत्रात यशस्वी वाटचाल करायची आहे, करिअर घडवायचं आहे, तर त्या विद्यार्थ्यांच्या मनातले प्रश्न आज अभिजित सरांच्या उत्तरांमधनं आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने त्याची उत्तरं मिळणार आहेत. आपण समजून घेणार आहोत, जाणून घेणार आहोत. स्वागत करूया CA अभिजित थोरात सरांचं. सर नमस्कार, इन्फिनिटीच्या स्टुडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. सर नमस्कार. सर्वप्रथम PCET कॉलेज पिंपरी चिंचवडच्या इन्फिनिटी 90.4 FM या स्टुडिओमध्ये आज आपण मला मुलाखतीसाठी बोलवलं. त्याबद्दल सर्वप्रथम आपल्या सगळ्या टीमचं आणि हा जो काही प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलाय त्यानिमित्त आपल्या कॉलेजचे दोघांचे खूप खूप आभार. थँक्यू. खरं तर सर तुमच्याबद्दल खूप ऐकलंय, तुम्हाला बघितलं सुद्धा आहे. तुमचा प्रवास बऱ्याच जणांनी आता म्हटलं तसं बघितला सुद्धा असेल. पण मी आता म्हटल्याप्रमाणे ज्यांना कॉमर्स या क्षेत्रामध्ये काम करायचं आहे, सर गुंतवणूक आणि त्या संदर्भातल्या विषयांवरती सुद्धा मार्गदर्शन करतात. अनेक ठिकाणी त्यांचं लेखन प्रसिद्ध झालेलं आहे. त्यांचा हा सगळा प्रवास आपण अगदी मोजक्या प्रश्नांच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. सर मला पहिलाच प्रश्न तुमच्या थोड्याशा मागे जाऊन आयुष्यात विचारावासा वाटतो की CA व्हायचं आहे किंवा कॉमर्स क्षेत्रामध्येच आपल्याला करिअर घडवायचं आहे, हे तुम्ही केव्हा आणि कसं ठरवलं? म्हणजे 10वीच्या आधीच माहिती होतं की नंतर? खरं तर आपल्याकडे ज्याला आपण म्हणतो की करिअर विषयी ती जी क्लॅरिटी असायला पाहिजे किंवा त्या ज्या काही चर्चा व्हायला पाहिजे फॅमिलीमध्ये म्हणा किंवा इन जनरल आपण ज्यावेळेस 10वीची वाटचाल करत असतो तर ती होताना दिसत नाही. म्हणजे इव्हन मी जर बघितलं तर ऍक्सिडेंटल चार्टर्ड अकाउंटंट ज्याला आपण म्हणतो असा तो ऍक्च्युली प्रवास होता. म्हणजे काय असतं की प्रत्येक तालुक्याचं म्हणा किंवा प्रत्येक जिल्ह्याचं एक टोन सेट झालेला असतो. काही ठिकाणी सायन्सकडे जास्त ओढा असतो, कारण जी अगोदरची पिढी असते किंवा जी जनरेशन असते ती तिथे जाऊन काहीतरी करिअर केलेलं असतं. काही ठिकाणी कॉमर्सचं एक हे असतं. आता जर आपण बघितलं तर काही ठिकाणी IIT बूम मध्ये असतं, काही ठिकाणी मेडिकलच्या बाबतीमध्ये असतं. तसं आमच्या वेळेस की आमची जी काही मित्रमंडळी सगळी होती तर तिथे सायन्सला जायचं हा एक त्याला आपण म्हणतो की टोन सेट झालेला होता. किंवा ग्रामीण भागामध्ये समजा मी शिरूर शहरामध्ये राहायचो आणि ग्रामीण भागामध्ये D.Ed करायचं, शिक्षक व्हायचं आणि मग नोकरी करायची, असा 1-2 प्रकारचे टोन सेट झालेले होते. तर 10वीच्या अगोदर जर म्हणाल तर माझ्या ज्या काही जो मी आता विचार करतो मागे जाऊन तर तितकी क्लॅरिटी असते असं मला वाटत नाही. आणि त्याच्यावरती स्टिक पण राहायला नाही पाहिजे. अनेकदा एक डिलेमा काय होतो की अरे मी तेव्हा हा विचार करत होतो की मला इंजिनियर व्हायचंय आणि सर्टन सर्कमस्टन्सेस मुळे मला ते होता नाही आलं. मग बरेच मुलं तो गिल्ट कॅरी करतात पुढे. आलं लक्षात? तसं तो कनेक्ट नाही केला पाहिजे. म्हणजे माझ्या केसमध्ये सुद्धा अगदी 10वी झाल्यानंतर अगदी म्हणजे ऍडमिशन घेईपर्यंत हा कुठला CA हा जो विषय आहे चार्टर्ड अकाउंटन्सी कुठेच पिक्चर मध्ये नव्हता. म्हणजे सायन्सला जायचं असं ठरलं होतं, परंतु मला तिथे ऍडमिशन मिळालं नाही. आमचं जे ज्युनियर कॉलेज आहे त्याच्यामध्ये तिथं डोनेशन मागण्यात आलं की तुम्ही डोनेशन द्या तर आम्ही ऍडमिशन देतो. आमची एकंदरीतच परिस्थिती बघितली तर डोनेशनचा काही दूरपर्यंत संबंध नव्हता. सो मग आणि माझं असं होतं की मी एक ठरवलं की मी ते कॅरी करतो. मी सेकंड थॉट कधीच देत नाही.
तर कदाचित तेव्हा सुद्धा मी सेकंड थॉट दिलेलाच नव्हता. जो ठान लिया वो ठान लिया. ठाण लिया तर जायचं सायन्सला ठरलंय, पुढचं काय माहिती नव्हतं. पण तेव्हा म्हणजे मी दुसऱ्या कुठल्याच कॉलेजचा फॉर्म भरला नव्हता. बर बर. इन जनरल आपलं काय असतं की एक प्लॅन दोन-तीन ठिकाणी असं असतं, हा, आपण हा, ह्या कॉलेजचा आणलाय वगैरे. हा. म्हणजे माझा मित्र जो आहे श्रीदीप थोरात वगैरे, या सगळ्यांनी आमच्याकडे सिटी फोरा नावाचं कॉलेज आहे, त्याचे फॉर्म वगैरे सगळे आणून त्यांनी तयारी केलेली होती. बर, बर. पण मी काय असं कुठं फॉर्म भरलेला हा. नव्हता असं हा. आहे. पण तिथं काय आलं की आता ऍडमिशन होत नाहीये. हा. मग माझी आई शिवणकाम करायची. हम्म. ते शिवणकाम करता करता त्या ज्या ह्याच्यातनं जे काही तिचं उत्पन्न होतं त्यातनं आमचं शिक्षण आणि आमचाही हातभार होता. क्या बात आहे. तर त्याच्यामुळे ती एका ठिकाणी ज्यांचं शिवणकाम करायचे, हा. तर तिला एक माहिती होतं की त्यांचे जे मिस्टर आहेत राठोड सर म्हणून, ते एका ज्युनियर कॉलेजला शिक्षक आहेत, अच्छा. शिकवायला आहेत. हा. इतकंच माहिती हा. होतं. कॉमर्सला आहेत किंवा असं काही तो हे नव्हता. बर. मग ते म्हटलं की तू आता कुठेच नाही जायचं, म्हणजे अक्षरशः 3 महिने झाले होते आणि कुठेच मी काही केलं हा. नव्हतं. हा. आणि नंतर होणारही नव्हतं, कारण ती आपण फॉर्मच आणलेला नव्हता. बरोबर. हा. So तिथे गेल्यानंतर मग ती म्हटलं की तू त्यांना एकदा भेटून घे, ते काय म्हणतात बघ, आणि हा. दिशा मिळेल तुला तिथे. तर मग त्यांच्याकडे गेल्यानंतर संध्याकाळी साधारण 5-6च्या दरम्यान आम्ही त्यांच्याकडे गेलो आणि मला घेऊन गेली. आणि मग त्यांनी ते माझा रिझल्ट 10वीचा बघितला. मला काहीतरी 72-73% आहेत 10वीला. मराठी मीडियम मध्येच पूर्ण शिक्षण हा. झालेलं. आणि ते बघून काय त्यांना वाटलं माहिती नाही की ते म्हटले की तू आहे ना बाकीचं सोडून दे. आईने ऑलरेडी सांगितलं होतं की Okay. असं हा. सायन्सला विषय होता आणि त्यांनी हा. सगळं हा. काही त्याचं झालं नाही. हा. तर मग ते म्हणले की तू काही बाकीचा विचार करू नकोस, तू सीए हो. अच्छा. आणि सीए झालं की तू 4-5 इंजिनियर खिशात घालशील. बर. त्यांचा तो एक पण त्यावेळेला तुम्हाला सीए म्हणजे नेमकं काय हे माहिती होतं? अजिबात नाही, म्हणजे इथला एक ब्लँक तो विषय होता. पण एक असं होतं की पहिल्यांदा कोणीतरी विश्वास ठेवला होता की बरोबर. कोणतरी म्हणत होतं की हा. असं होऊ शकते. हा. तर आमच्या गल्लीमध्ये जे काही परिस्थिती होती, हा. काही लोकांना सिक्युरिटी गार्ड व्हायचं होतं, काहींना रिक्षा चालवायची होती, हम्म. काहींना कुठे कंपनीमध्ये कामाला जायचं होतं. अशाच प्रकारे त्यांचे काही 10वी शिकले म्हणजेच खूप झालं अशी परिस्थिती अच्छा. होती. त्यामुळे अच्छा. करिअर विषयी चर्चा होण्याचा काही हा. प्रश्न हा. नव्हता. आणि कोणीतरी एज्युकेटेड व्यक्ती आपल्याला जवळ घेऊन सांगतोय की तू अशा पद्धतीने बरोबर. होऊ शकते. हा. तेवढा एका शब्दावरती मी विश्वास ठेवला. वा. कारण ते एक वय खूप महत्वाचं असतं, ज्या प्रचंड वेळेला वय. तुम्हाला एक काहीतरी Correct. भक्कम पाठिंबा आणि एकदम बरोबर. योग्य दिशा दाखवणारा Correct. कोणतरी व्यक्ती हवी असते. करेक्ट. म्हणजे मी नेहमी म्हणतो की आपण नेहमी जे आपल्यावर विश्वास ठेवतात त्यांच्यावर विश्वास ठेवायला शिकला पाहिजे. बरोबर. अनेकदा आत्ताचे मुलं बघतो की त्याच्यावरच डाऊट घेतात. हा. म्हणजे समजा मी तेव्हा म्हटलं असतं की काय सांगताय ते, असं कुठं असतं का वगैरे, म्हणजे तर मी ते डाऊट नाही घेतला. हा. मी त्यांच्यावरती पूर्ण विश्वास टाकला. बरोबर. बरोबर. म्हणजे मला सीए हा विषयचा माहिती 2-3 महिन्यांनी झाली असेल अच्छा. कॉलेज सुरू झाल्यावरती, बर बर. की काय असतं किंवा हा. तोपर्यंतही काय माहिती नव्हतं. तो असा ऍक्सिडेंटल माझा करिअरचा प्रवास अच्छा झाला. अच्छा अच्छा. म्हणजे तुमची ऍडमिशन पण झाली आणि तुम्ही त्या हा, course ला ऍडमिशन लगेच 3 महिने उशिरा झाली. बर. ऑलरेडी कॉलेज सुरू झालेलं सुरू होतं. झालेलं होतं. वा. तर मला असं सांगायचंय की अशा प्रसंगामधनं सुद्धा तुम्हाला एक वेगळं वळण ज्याला आपण म्हणतो ते मिळू बरोबर शकतं. बरोबर. सीए हे क्षेत्र किंवा चार्टर्ड अकाउंटंट हे जे क्षेत्र आहे हे खूप कठीण समजलं जातं, किंवा असा एक माहोलच म्हणूयात आपण ह्या बरोबर. समाजामध्ये आहे की बरोबर. अरे बापरे, खूप त्या कठीण परीक्षा असतात, त्याचे बरोबर. अटेम्प्टही लिमिटेड असतात. बरोबर. शिवाय काही जण जे अगदी क्लास न लावता सुद्धा फर्स्ट अटेम्प्टला क्लिअर झालेले असतात आणि काही जण क्लास लावून सुद्धा अनफॉर्च्युनेटली त्यांना हो, होता येत नाही. बरोबर. तर हे खूप कठीण आहे का, आणि तुमचा अप्रोच कसा होता या सगळ्याकडे? मला असं म्हणायचं की कठीण तर 100% आहे. त्याचं एक छोटंसं उदाहरण देतो मी तुम्हाला, की आता आपल्या देशाची पॉप्युलेशन जी आहे ती साधारण 150 कोटीला आपण पोहोचलो. आणि या 150 कोटीमध्ये तुम्हाला आश्चर्य वाटेल, 4 लाखच चार्टर्ड अकाउंटंट आहेत. अच्छा, बर. ही खूपच तशी म्हणायला कमी संख्या म्हणजे आहे, पण तरी 4 लाख इज नथिंग ना. म्हणजे अगदीच अगदीच. सो याच्यावरूनच लक्षात येतं की त्याचा टफनेस किती आहे. म्हणजे अगोदर तर 2-3% रिझल्ट लागायचे, आता 7-8% पर्यंत रिझल्ट जातात. अच्छा. पण ते सुद्धा म्हणजे असं पकडा की 1 लाख विद्यार्थी जर बसले तर 7-8 हजार त्यातनं चार्टर्ड अकाउंटंट होणार. ओके. किंवा आपण त्याची टफनेस जर बघितला आपण, तर असं पकडा की आपण 100 जण एखाद्या रेसमध्ये आहोत 100 मीटरच्या, आणि त्यातनं 7 जण व्हायचं आहे. बरोबर. असं 93
टू 90-92% मुलं ही हम्म. आउट होणार आहेत. हम्म. So तितका तो टफनेस 100% आहे. नक्कीच. दुसरा त्याच्यातला एक अँगल ज्याला आपण म्हणूयात की सीए करायला जी मुलं येतात हम्म. ती इन जनरल, समजा तुम्ही एका ज्युनियर कॉलेजमध्ये असाल तर त्याच्यातली 4-5 जी हुशार मुलं आहेत, हा. एक तर डेअरिंग करायची आहे हा. त्याच्यामध्ये, बरोबर. तर ती डेअर असलेली हा. आणि पहिल्या 5 अशी मुलं जी आहेत हा. हीच येतात. बरोबर. म्हणजे ह्या हुशार मुलांमधनं हम्म. तुम्हाला परत त्या 100 हुशार अजून मुलांमधनं चालणी लागते त्याला. हा. त्यातनं 10 यायचे. म्हणजे असं नाही की इन जनरल आपण शाळेमध्ये असतो हम्म. की समजा आमच्या वेळेस 60 मुलं असायची, हो. तर त्याच्यात मी 5वा 6वा 7वा हा. आलो असेल, हा. हा. ती गोष्ट वेगळी. हा. पण ती 60 पण हुशार मुलं आहेत, बरोबर. तर त्याच्यात माझा नंबर कितवा लागेल. बरोबर. सो तो टफनेस नक्कीच आहे. हम्म. हम्म. परंतु मला असं नेहमी म्हणायचं आहे की म्हणजे त्या टफनेसला लिमिट आहे हम्म. चार्टर्ड अकाउंटन्सीचं. हम्म. पण ऍज अ ह्युमन बिईंग, ऍज अ तुम्ही स्वतः, त्याला लिमिट नाहीये ना. हम्म. तुम्ही लिमिटलेस आहात. अगदीच. तर तुम्ही जर कष्ट घेतले तेवढे, हा. हा. तर हा. तुम्ही ती लिमिट ब्रेक करणार आहात. निश्चितपणे. सीएचा टफनेस असणार आहे, हा. 100% असणार आहे. हा. जसं एव्हरेस्ट आहे, बरोबर. तर तेवढाच राहणार आहे. नक्कीच. बरोबर आहे. पण ऍज अ ह्युमन बिईंग तुमचं ऍस्पिरेशन, तुमची कष्ट करायची तयारी, हा. ती तुम्ही वाढवू शकता ना. बरोबर आहे. मग तुम्ही त्याला सरपरास करणारच आहात. अगदी. अगदी. म्हणून मी नेहमी माझ्या एकच डोक्यात होतं की हा. मला सुद्धा जी लोक भेटली हम्म. त्या कालावधीमध्ये, हम्म. की ज्यांना मी सांगायचो की मला चार्टर्ड अकाउंटंट व्हायचं, तर हम्म. ती हसायचीच. म्हणजे की अच्छा. एकंदरीत म्हणजे मी जी माझी करिअरची सुरुवात केली ती ऑफिस बॉय म्हणून केली. अच्छा. हा, म्हणजे 8 ते 12 कॉलेज असायचं हा. आणि 12:30 ते 7 वाजेपर्यंत बरं. ऑफिस बॉयची नोकरी, एका बरं. इंजिनियरच्या ऑफिसमध्ये. ऑफिस बॉयची म्हणजे झाडून घेणं, पुसून अच्छा. घेणं, काचा पुसणं, चहा देणं, हम्म. हम्म. हे सगळं ते काम होतं. हा. त्याच्यामुळे तेव्हा सांगणं तर अजूनच लोकांना हे होतं. बरोबर. तर कारण त्यांनी जी उदाहरणं बघितली होती की टफनेस आणि या सगळ्या गोष्टी, हम्म. ती त्यांच्या, हम्म. म्हणून म्हणतो की समोरचा जी व्यक्ती बोलते हम्म. ती त्याच्या लेवलनी बोलत असते. हम्म. 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 पण कदाचित तुम्ही त्याला सरपास करू शकता. बरोबर. त्यामुळे मी कधी त्याच्याकडे पाहिलं नाही. हा. म्हणजे हा मी कॉन्सेप्टच लक्षात घेतला नाही, बरोबर. खरं सांगायचं तर. मी काय म्हटलं की आपल्याला सायन्स मिळालं नाही, हम्म. आपल्याला कॉमर्स मिळालं, हम्म. हम्म. मग जे मिळालंय हम्म. त्याच्यातलं टॉप काय आहे हा. ते करायचं. वा. हा श्रोते हो, हा किती उत्तम विचार आता अभिजित सरांनी सांगितला की ज्या कुठल्या क्षेत्रामध्ये आपण काम करत असू त्या क्षेत्रामध्ये उत्तमच आणि तेवढंच काम करायचं, असं मध्ये आधी सोडून द्यायचं नाही आणि त्या क्षेत्रातलं टॉप म्हणूनच उदयाला यायचं. सर खरं तर त्यांच्याविषयी एक वाक्य वारंवार उच्चारतायत ते म्हणजे ऍक्सिडेंटल सीए. पण आता सरांच्या बाबतीत जी परिस्थिती होती तो काळ वेगळा होता, ती परिस्थिती वेगळी होती. परंतु आता आपल्याला अगदी सहज दिसतं की अगदी 6वी-7वीतली मुलं सुद्धा पुढे काय होणार असतो हे त्यांचं ठरलेलं असतं आणि काय म्हणतात त्याला, ते ठाम असतात, त्या दिशेने ते सातत्याने प्रयत्न करत असतात. परंतु कुठल्याही करिअरमध्ये आपल्याला काम करायचं असेल तर एक सर्वसामान्य प्रश्न पहिला येतो की त्या करिअरमध्ये, त्या क्षेत्रामध्ये, त्या विभागामध्ये पैसे किती आहेत, मी किती कमवणार आहे. हा एक फार कळीचा मुद्दा आता येत्या काळामध्ये किंवा अलीकडच्या काळामध्ये झालेला आपल्याला बघायला मिळतो. त्यामुळे ज्या मुलांना आता कॉमर्समध्ये क्षेत्रामध्ये काम करायचं आहे, करिअर करायचं आहे, सीए व्हायचं आहे, तर त्या मुलांनी फक्त पैसा न बघता, कारण की सीए ही अत्यंत जबाबदारीची बरोबर. अशी काम आहे बरोबर. आणि तुमच्याकडे विश्वासानंच बघितलं जातं. बरोबर. तो विश्वास सार्थ करण्यासाठी म्हणून ज्या विद्यार्थ्यांना या क्षेत्रामध्ये यायचं आहे त्या विद्यार्थ्यांनी नेमका दृष्टिकोन त्यांचा काय ठेवावा. बरोबर. नाही, मुळामध्ये मी नेहमी म्हणतो की ते करिअरचा आपण विचार करत असताना पैसे हा कधीच प्रायोरिटी हा विषय नसावा. म्हणजे ज्याला आपण आता म्हणतो की मला इतके पैसे मिळतील आणि मग मी होईल. हा. म्हणजे आम्ही ज्यावेळेस सीए करत होतो त्यावेळेस आमच्याकडे जयरामान सर म्हणून होते, साऊथचे, हा. लॉचा क्लास लॉ ते घ्यायचे. हा. तर ते म्हणायचे की अनेक विद्यार्थी चार्टर्ड अकाउंटन्सी करायला येतात आणि मग त्यावेळेस सुद्धा ते विचारायचे की मग मी जर चार्टर्ड अकाउंटंट झालो हा. तर मग मला काही गाडी मिळणार का, ओके. मला मोठं घर मिळणार का, हम्म. किंवा असाही तो क्लास होता. आणि आमच्यासारखा एक क्लास होता की ज्याला फक्त व्हायचं होतं. हा. म्हणजे मला कधीच आज आत्ताही जर बघितलं तर मला त्या डिग्रीकडनं काही अपेक्षा नव्हती. अच्छा. मला ती मिळवायची होती. हम्म. सो तो अप्रोच जर आपण ठेवला तर मग आता मी जे बघतो की ज्यांनी तसा अप्रोच ठेवला की हा. मला काय मिळेल, बरोबर. मी हे झालो तर मला काय मिळेल, हम्म. किंवा मला खूप म्हणजे
अनेकदा चर्चा करताना मग याच्यात किती पैसे आहेत, हा. मग डॉक्टर झालं तर जास्त पैसे मिळतील हा, का, हा. इंजिनियर झालं तर जास्त पैसे मिळतील हम्म, का. हम्म. तर हा थॉट प्रोसेस इतका वाईट आहे. तुम्हाला कदाचित पैसे मिळतील पण बरोबर आयुष्य नाही मिळणार, नाही ना, खरं आहे, समाधान 100% मिळणार नाही. अगदीच. सो त्या पॅशनला फॉलो केलं पाहिजे. हम्म, 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 म्हणजे आता जर तुम्ही पाहिलं ना तर पैसा हा मॅटर नाही एका लेवल नंतर. हम्म, हम्म. बरोबर. म्हणजे 1 लाख 2 लाख 5 लाख 10 हा, लाख, हा. तर तुमच्यात जर लाईफ मिसिंग असेल, अगदीच. तुम्हाला जर रोज जर तुम्हाला स्ट्रगल असेल हा. की अरे मी डॉक्टर झालोय पण मला काही मजा येत नाही, हा, हा. अनेक जर आपण बघतो, हम्म. तर त्याचा विचार न करता कॉमर्स मध्ये जर तुम्ही येताय तर तुम्ही त्याच्याकडे त्या प्रोसेस मधनं जायचंय आणि मग मला सीए व्हायचं असेल हम्म. त्या प्रोसेस मधने जाऊन व्हायचंय. हा, हा. मला त्याच्यात इंटरेस्ट वाटला पाहिजे, बरोबर. मला अकाउंटिंग मध्ये इंटरेस्ट वाटला पाहिजे, मला मॅनेजमेंट मध्ये इंटरेस्ट वाटला पाहिजे, हम्म, हम्म. मला ऑफिसमध्ये 8-10 तास बसायला आवडलं पाहिजे अच्छा. हा. मुळामध्ये. हो. नाहीतर मला 2 8 तास तास सुद्धा- भरायचं म्हणून मला काम नाही करायचं. हा म्हणजे ती आधी passion जर तुम्ही मला जर तुम्ही हा. विचारलं हा. तर मी कदाचित सकाळी 7ला जरी बसलो रात्री 11 वाजेपर्यंत जरी तुम्ही म्हटलं हम्म. तर मला असं कधीच वाटणार नाही हम्म. किंवा आजपर्यंत वाटलं नाही हा. अरे काय कटकट आहे ऑफिसची. बरोबर. मी त्याच पॅशनने तेव्हाही जायचो. मुळात ऑफिस मला आवडायचं. म्हणजे हा. मी ऑफिस बॉय जरी होतो तेव्हा तरी सुद्धा मी त्याच पॅशनने जाणून घेतलेलं मला आठवतंय. हा, हा. त्याच पॅशनने मी वा. पुसलेलं मला आठवतंय. हम्म, हम्म. तिथं जो चहा लागायचा तर मी 3-4 हॉटेल मधलं चांगला चहा कुठला आहे हा. अच्छा. तुम्ही अभ्यास त्यावेळेला केला. तो मी जाऊन क्या? आणायचो. हा. सो महत्वाचं काय आहे ना की प्रोसेस एन्जॉय करणं महत्वाचं आहे. एक्झॅक्टली करेक्ट. सर म्हणजे मी चार्टर्ड अकाउंटंट नसतो झालो हम्म. तरी सुद्धा तेवढाच आनंदी असतो जेवढा आज आहे. वा वा, तो झाल्यामुळे काय फरक पडला. क्या बात आहे. तर म्हणून आपल्या कॉमर्सच्या मुलांनी सुद्धा हा. तर ते ज्याला आपण म्हणतो की या सगळ्या गोष्टींमध्ये आवड असणं, हम्म. मग तुम्हाला त्याचे रिझल्ट मिळणारच आहे. ते बरोबर. बाय प्रोडक्ट असणार आहे. हा. त्याच्यामुळे तुम्ही या क्षेत्रामध्ये येताय तर त्या पॅशनेट असलं होऊन या निश्चितपणे. आणि त्याच्यात तुम्हाला आयुष्यभर काम करायचंय. हम्म, तर हम्म. मग त्या तो तसा एक दृष्टिकोन ठेवून तुम्ही जर आलात हा. तर रिग्रेट होणार नाही तुम्हाला. नक्कीच नक्कीच. येस. सीएच्या अभ्यासक्रमाला तर सर तुम्ही प्रवेश घेतलातच, पण तुम्ही जसं म्हणालात तसं सीए या अभ्यासक्रमाविषयी किंवा क्षेत्राविषयी तुम्हाला काहीच कल्पना नव्हती. बरोबर. पण जसा जसा अभ्यासक्रम पुढे गेला आणि एकूणच क्षेत्राचा आवाका तुमच्या जेव्हा लक्षात आला त्यावेळेला तुमच्या अभ्यासाची म्हणा किंवा एकूणच कशा पद्धतीने पुढे जायचंय ह्याची दिशा तुम्ही कशी ठरवलीत किंवा तुम्ही तुमच्या अभ्यासाची शिस्त म्हणूयात आपण ती कशी सगळ्यात आखलत कसं? मुळामध्ये म्हणजे कुठली पण गोष्ट ज्यावेळेस आपण करायला घेतो, हम्म, हम्म. कुठलंही स्वप्न आपण ज्यावेळेस ठरवतो की मला आता हे व्हायचंय, हा. त्याच्यात सगळ्यात प्रोसेस ज्याला आपण म्हणतो की ती पहिली असायला पाहिजे की याला काय करायला पाहिजे. हम्म. हे केलं ऍक्च्युली हे सगळं सायंटिफिक आहे. हो. आपण ते सायंटिफिकली मांडत नाही, हा. मग अडचण होते. हा. जसं ड्रायव्हर व्हायचंय बरोबर. तर काय आहे, त्याला ड्रायव्हिंग क्लास लावला पाहिजे. हम्म. मग ड्रायव्हिंग क्लास झाल्यानंतर त्याला लर्निंग लायसन्स केलं हा. पाहिजे. हा. लर्निंग झालं की त्याला फायनल लायसन्स झालं, बरोबर. मग तो ड्रायव्हर म्हणून एक जॉब करू शकतो. म्हणजे ती प्रोसेस आहे, टप्पे आहेत. टप्पे आहे. हम्म. तर त्यावेळेस मला तो सातत्याने ज्यावेळेस हा विरोध व्हायचा त्यावेळेस मी त्यांना विचारायचो की हा म्हणजे अवघड आहे ठीक आहे, हम्म. पण काय अवघड आहे किंवा हा. काय. तर त्यांचं म्हणणं होतं की याच्यामध्ये पहिल्या 3 मध्ये तुम्ही यायला पाहिजे. अच्छा. हा. असा त्यांचं इन जनरल लोकांचा बरं. पहिल्या 4 मध्ये टॉप मध्ये तुम्ही पाहिजे असं एक मला जाणवलं. त्यांचं एक समरी मी काढली. पिअर प्रेशर म्हणून प्रेशर की हा की पहिल्या 4-5 जर आलं तर हा. तुमचे चान्सेस वाढतात. ओके. म्हणजे आपण पुढे जर आपण गेल्यानंतर आपण त्याच्यावर येणार आहोत हा. की असं काय असतं का, हा. की हा पण 70-80% जर आपण म्हटलं बरोबर. तर तो क्रायटेरिया योग्य असतो. कारण आयक्यू लेवल पण एक मॅटर करतं. निश्चितपणे. म्हणजे मी नेहमी म्हणतो की तुम्ही कदाचित 24 तास अभ्यास कराल हम्म. पण आपला आयक्यू जर तेवढा नसेल हम्म. तर नाही होऊ शकणार. म्हणजे हा. काही गोष्टी हा. नाही वर्कआउट होत हा. आणि ते आपण पण ऍक्सेप्ट केलं पाहिजे. नक्कीच. म्हणजे मला सुद्धा या प्रोसेसमध्ये कुठेतरी एखाद्या टप्प्यावर वाटलं असतं की आपला आयक्यू मॅच होत नाही हा. तर मी वेगळा डिसिजन घेतला असता. बर बर बर. पण मला कुठे वाटलं नाही हा. की मला माहिती होतं की आपला आयक्यू हा. मॅच होतोय हा. त्या स्ट्रीमला. हा. हा. तर त्यांनी हे लक्षात होतं की 3ऱ्या 4थ्या 5 मध्ये आपल्याला यायचं. ओके. हा क्रायटेरिया फिक्स झाला. बर. त्यामुळे मी ठरवलं की आपल्याला पहिल्या 5 मध्ये यायचं. अच्छा. मग त्यासाठी कितीही जे कष्ट करायला मग काय ते करायला सगळं लागेल तयार. ते आपली तयारी आहे. वा वा. सो 6 विषय होते. हम्म. मग मी ऑफिसमध्ये काम करत असताना जसं मला वेळ हा. मिळायचा तसा मग अभ्यास करायचा. बरं. हा एकमेव ते होता. अच्छा. मला सुट्टी पण नव्हती. बर. म्हणजे
365 दिवस काम करायचं. अरे बापरे. हा. पण त्याच्यामुळे मला अभ्यास करता आला खरं सांगायचं तर. माझं कुठे खेळण्यामध्ये आणि या नॉन प्रोडक्टिव्ह त्या ज्या गोष्टींमध्ये वेळ गेला नाही. आणि फोकस्ड राहिलो मी त्या माझ्या गोलला. आणि मग ठरलं होतं की आता आपल्याला व्हायचंय पास, म्हणजे फर्स्ट याच्यामध्ये यायचंय 5मध्ये. आणि मग तसंच झालं. म्हणजे 11वी मी पहिला आलो कॉलेजमध्ये. वा क्या बात आहे. कॉलेजला. वा. पण त्याच्यात गंमत अशी होती की त्यावेळेस सुद्धा इतरांचं म्हणणं होतं की 11वीला इतर कोणी अभ्यास करत नाही, म्हणून तुझा नंबर आला असेल. So, ठीक आहे म्हटलं. म्हणजे तर त्या याच्यामध्ये पण गोष्टी होतात की म्हणजे ठीक आहे, म्हणजे असू शकतं ना. बरोबर. तुम्ही ते ग्रेसफुली ऍक्सेप्ट पण केलं पाहिजे. करेक्ट करेक्ट. डॉक्टर APJ अब्दुल कलामांचं एक चांगलं वाक्य आहे की तुम्हाला जर पहिलं यश मिळालं तर लोक समजणार आहेत की तुम्ही नशिबाने मिळालं तुम्हाला. तर म्हणजे दुसरं यश मिळणार आहे ना, ते ठरवणार आहे की खरंच तुम्ही कॅलिबर आहात आणि केपेबल आहात. करेक्ट. आणि त्याच्यामध्ये सुद्धा ज्या 2-3 महाराज जे होते, दुसरा होता तिसरा होता, यांना तर काही काम वगैरे नव्हतं. ते माझ्या कंटिन्यू डोक्यात असायचं आपल्याला तर ऑफिसला जाऊन हे सगळं करून अभ्यास करायचा आहे. बरोबर. तर ते मी डोक्यात होतं की आपल्याला यांना क्रॉस करायचंय. बरोबर. आम्ही यशोदीपाणी आम्ही आमचे एक शेख सर म्हणून त्यांच्या इंग्लिशच्या क्लासला जायचो. आणि काय माहिती माझ्याविषयी त्यांना आत्मीयता होती. तर ते सुद्धा तेव्हा म्हणायचे की आपला नंबर नाही सुटला पाहिजे. तर मी पण तो पॅशनेटली घेतलं होतं की नंबर सुटला नाही पाहिजे आपला. पण या मागे काय कारण होतं की पहिला नंबरच मिळवायचा आहे? मग एक म्हणजे 11वीला मिळाला होता ना, म्हणजे काय आपण म्हणतो की तो टिकावणं ज्याला म्हणतो आपण. पहिला आला, दुसरा आला असतं तर पहिला मिळू अशी एक हे राहिली असती. पण पहिला तर टिकवायचा आहे. बरोबर. म्हणजे आपण ज्यावेळेस वर्ल्ड कप दुसरा हरलो ना, ज्यावेळेस पहिला वर्ल्ड कप धोनीने जिंकला, त्याच्या पहिल्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये त्याला विचारलं होतं की काय म्हणजे वर्ल्ड कप. तो म्हणला की नाही आम्हाला मिळवायचाच आहे वर्ल्ड कप. दुसऱ्याच्या तो म्हटला की मला रिटेन करायचा. असं. बरोबर. तो म्हणून हे होतं की, आणि हे होतं की फर्स्ट आला तो आपण ते कॅरी केलं पाहिजे, म्हणून ते पहिलं यायचं. त्याच्यात हे होतं. ह्याच्यामध्ये खरं तर अभिजित सरांची जिद्द म्हणा, चिकाटी म्हणा, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सातत्य. कुठेही कंटाळा न करता सातत्याने काम करत करत अभ्यास सरांनी केला. आणि तरी सुद्धा वर्गामध्येच नाही तर कॉलेजमध्ये ते पहिल्या क्रमांकाने पास झाले. हेच सातत्य, हीच चिकाटी, हीच जिद्द आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये आपल्याला कायम उपयोगी पडत असते. कुठल्याही क्षेत्रामध्ये आपण काम करत असू तरी सुद्धा या 3 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. सर, पुढचा प्रश्न तुम्हाला असा विचारावा असा वाटतो की काही जणांना कमी टक्के जरी असले परंतु नाही मला कॉमर्स क्षेत्रामध्ये उत्तम काम करायचंच आहे, तरी सुद्धा ते विद्यार्थी या क्षेत्रामध्ये येऊ शकतात का, आणि त्यांनी कशा पद्धतीने पुढे जायला हवं? 100% येऊ शकतात. म्हणजे अनेक उदाहरणं आहेत की अगदी 55-60% असणारे मुलं सुद्धा चार्टर्ड अकाउंटंट झालेली आहेत आणि चांगलं करिअर करतायत. कदाचित फर्स्ट अटेम्प्ट मध्ये नसतील झाली, 5 अटेम्प्ट लागले असतील, 10 लागले असतील, पण ती झाली आहेत. म्हणजे असं काही नाहीये की खूपच हायर पर्सेंटेजेस आहेत म्हणून तुम्ही होणार आहात, आणि असं काही त्याचा काही क्रायटेरिया असंच काही नाही. आणि या क्षेत्रामध्ये येत असताना तुम्हाला पॅरलल कंपनी सेक्रेटरी नावाचा कोर्स आहे, CS ज्याला म्हणतो आपण, जो सगळ्या ROCचं काम करतो. प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असतील त्याचं फॉर्मेशन, लिमिटेड कंपनीचं फॉर्मेशन, त्याचं सगळं कंप्लायन्स जो आहे, हा एक कॉमर्स साठी म्हणजे ज्याला आपण टफनेस थोडी कमी आहे याच्यापेक्षा असा कोर्स आहे. CWO किंवा CMA ज्याला म्हणतो आपण, कॉस्ट अकाउंटंट आहे, जो की ज्या मोठ्या कंपनीज आहेत त्यांचं कॉस्टिंगच्या संदर्भामध्ये कॉस्ट ऑडिट आणि हा आहे. म्हणजे असं काय नाहीये की तुम्हाला अगदी टोकाच हे करायचंय. आता आमच्यासारखे थोडेसे काय आपण त्याला म्हणूया, आपण खरं तर वेडे हा शब्द हा जो आहे हा पॉझिटिव्ह अर्थाने वापरतोय की आपण त्या पॅशनसाठी वेडं असणं. तर म्हणजे मला आता कधी कधी पाठीमागे जर बघितलं तर आपण किती वेडेपणा केला होता. म्हणजे सगळं पणाला लावलं होतं अक्षरशः. म्हणजे एकतर कुठला विषय ठेवला नव्हता, कंपनी सेक्रेटरी, CMA वगैरे आम्हाला कोणी म्हटलं मला तर म्हणजे मी ते तसलं काय करणार, तेवढंच करणार आहे, तेवढाच विषय ठेवणार आहे. आणि अक्षरशः सगळंच पणाला लावलेलं होतं त्या वेळेस. सो आता जर पाहिलं तर आता ऑप्शन्स आहेत.
तुम्ही फायनान्समध्ये MBA करू शकता, हम्म, हम्म. फायनान्समध्ये अनालिसिस्ट म्हणून एक अगदी, कोर्स अगदी. तुम्ही करू शकताय. आज तुम्ही इन्व्हेस्टमेंट बँकर म्हणून काम करू बरोबर, शकताय, कन्सल्टंट म्हणून काम करू कन्सल्टंट म्हणून काम करू शकताय. तर आज अव्हेन्यूज प्रचंड आहेत. बरोबर. तर आता फक्त तुम्ही तुमचं पॅशन, तुमचं एकंदरीत स्वतःविषयीचं मत आणि पर्सेंटेजचं जे गणित मांडायचं म्हणतो ना मी, हा. तर त्यांच्यासाठी मुळामध्ये हा. जर कमी पर्सेंटेज आपल्याला आहे असं वाटतंय, हम्म. तर मी नेहमी म्हणतो की आपण एक आपला बेस्ट शॉट दिला पाहिजे लाईफचा. नक्कीच. पर्सेंटेज कमी म्हणून मी जायचंच नाही, हा, हा. हा विचार न करता. हा विचार न करता हा. करून बघायचं म्हणजे. बरोबर. तर तुम्ही ट्राय करा ना, एक अटेम्प्ट द्या. निश्चितपणे त्यातून तुम्हाला कळेल की हा. तुम्हाला जमतंय नाही कदाचित जमतंय, खूप किती- आवड असेल, कदाचित तुम्हाला तिथे कमी पर्सेंटेज होते कारण तुम्हाला त्यात इंटरेस्टच वाटला नाही. हम्म, हम्म. कदाचित याच्यामध्ये तुम्हाला प्रचंड इंटरेस्ट निर्माण होईल. एक्झॅक्टली. करेक्ट. तो एक वेगळा यायला जाईल. हम्म. म्हणजे मला नेहमी 10वी पर्यंत असं वाटायचं की आमच्याकडे अ तुकडी आणि क तुकडी हा. आणि मग खाली इतर तुकड्या, हा. आमची 2 हा. नंबरची हा. तुकडी. अ तुकडी म्हणजे सगळेच हुशार मुलं, हम्म. 90 आणि हम्म. 80 मार्क असलेली. बरोबर. तर असं वाटायचं की अरे आपलं काय होणार आहे की नाही, ओके. कारण त्यांना एवढे मार्क ना 100 हा. कधी आउट ऑफ मार्क पडायचे. हा. आम्ही पाठीमागच्या बेंचवर बसलेलो असताना मित्र म्हणायचो की अरे हे काय आहे, म्हणजे एक फिलिंग येतं ना. बरोबर आहे, बरोबर आहे. ते भाषण तेच करायचे, हम्म. नाटकात तेच भाग घ्यायचे, सगळीकडे पुढे सगळीकडे तेच आहे. तेच. आणि मग आहे पण आज कदाचित मी त्याच्यात गेलो असतो तर परत तसंच वाटलं असतं मला. हम्म. सायन्सला गेलो असतो हम्म. तर की यार खूप हुशार सगळी मंडळी आहे. हम्म, हम्म. माझं पाथ चेंज झाल्यामुळे मी इकडचं किंग झालो हम्म. असं म्हणावं. हम्म. हम्म. तिथं वर्गात पहिलं बरोबर, येणं असेल बरोबर. आणि लक्षात आलं ना तर कदाचित असंही होतं. अगदी. त्याला ते कमी मार्क असले म्हणून काही त्यांनी आलं नाही पाहिजे असं नाही, हम्म. त्यांनी उलट आलं पाहिजे. निश्चितपणे. त्याला एक आयुष्यात त्याची एक लेवल कळते आपल्याला अगदी, अगदी, अगदी. की अरे माझी लेवल काय आहे, हम्म. मी करू शकतो की नाही बरोबर, करू शकत. बरोबर. So त्यांनी त्याला ट्राय केलं पाहिजे आणि मग इतर करिअरचं ऑप्शन केलं पाहिजे. अगदी अगदी. आणि याच्यामध्ये थोडासा रिस्क फॅक्टर म्हणायला सुद्धा हरकत नाही. बऱ्याचदा काय होतं की आता म्हणजे नोकरीच्या भाषेमध्ये बोलायचं किंवा जॉबच्या भाषेमध्ये बोलायचं तर पोर्टफोलिओला फार महत्व असतं. हम्म. त्याच्यामध्ये एवढीशी सुद्धा गॅप चालत नाही. त्यामुळे एक वेगळंच काहीतरी ट्राय करून बघायचं आणि मग ते वर्ष वाया गेलं तर काय, असा एक कदाचित प्रश्न भेडसावत असेल. पण याच पॉइंटवरती आता जसं सरांनी सांगितलं तसं विद्यार्थी आणि पालकांना मला एक गोष्ट इथे आवर्जून नमूद करावीशी वाटते की आपली पॅशन फॉलो कराच. आपल्याला नेमकं काय आवडतं, एक सिंहावलोकन म्हणतो आपण, त्याला सेल्फ अनालिसिस म्हणतो, तो करून बघा. आपल्याला 12वी पर्यंत अनेक विषय असतात पण त्याच्यामध्ये आता तुम्हाला स्पेशलायझेशन कुठल्या गोष्टीमध्ये करायचंय ह्याचा सातत्याने सायमल्टेनियसली आपण आढावा घेत राहिलं पाहिजे. तर तुमचा वेळ आणि वर्ष कधीही वाया जाणार नाही ही खात्री निश्चितपणे इथे देऊ शकतो आपण. नक्कीच म्हणायला हरकत नाही. बरोबर. या सीए तर व्हायचं आहेच, परंतु त्या दृष्टीने आता जसं सरांनी त्यांनी तयारी कशी केली ह्या संदर्भात सगळ्या गोष्टी सांगितल्या. पण मला असं विचारायचंय की स्वतःच्या स्ट्रेंथ आणि विकनेसेस तपासणं हे किती महत्वाचं आहे. कारण की सरधोपटपणे माझा मित्र जातो म्हणून किंवा माझी बरोबर. मैत्रीण जाते म्हणून बरोबर. किंवा कोणीतरी सांगितले म्हणून बरोबर. प्रेशर आहे म्हणून बरोबर. गोष्टी करण्यापेक्षा सुद्धा स्वतःकडे बघून स्वतःच्या क्षमता तपासत राहणं बरोबर. हे किती महत्वाचं आहे. तेच ऍक्च्युली जर आपण बघितलं ना की खूप यशस्वी आणि हम्म. किंवा यशस्वी आणि कमी यशस्वी म्हणू आपण किंवा हम्म, हम्म. याच्यातला जो डिफरन्स आहे मुळात तोच आहे. बरोबर. जे खूप यशस्वी आहेत त्यांना त्यांचे स्ट्रेंथ कळाल्या, हा. त्या स्ट्रेंथवर त्यांनी काम केलं. हम्म, हम्म. जे विकनेस होते ते हम्म. कसे कमी करता येतील हम्म. याच्याकडे बघितलं हम्म. आणि मग त्या स्टॉपला आहेत. बरोबर. तुम्ही आज विराट कोहलीचं जर उदाहरण घेतलं अगदी. तर त्याचेच अगोदरचे इंटरव्ह्यू जर बघितले की त्याला एका लेवलला वाटलं की त्याचं एकंदरीत वजन आणि हे सगळं बघितलं तर म्हणलं की अरे याच्यात काही मजा नाहीये अच्छा. की मी इतका बल्की आहे आणि हम्म. मला जर स्पोर्ट्स म्हणून इतकं चांगलं करिअर करायचं असेल हम्म. तर होऊ शकत नाही. मग त्यांनी तो विकनेस हेरला हा. आणि मग त्यांनी त्या पद्धतीचं डाएट बदललं, हम्म. हम्म. त्या पद्धतीचं सगळंच शेड्यूल राहणार, जिम बरोबर म्हणा. बरोबर. आणि मग तो आज जर बघितलं तुम्ही तर हा. फिटनेस मध्ये जर क्रिकेटर मध्ये नाव घेतलं तर विराट कोहली टॉप वरती आहे. अगदी अगदी. सो तो तितका महत्वाचा आहे. हम्म. कदाचित विराट कोहलीनी ते लक्षात नसतं आलं, कदाचित तो टीम मध्ये पण असतं की नाही माहिती नाही. हम्म. पण ऍज अ कॅप्टन बरोबर. एक यशस्वी कर्णधार म्हणून तो आता समोर आला. समोर आलाय किंवा आज नक्कीच. जर त्याचे रेकॉर्ड बघितले तुम्ही बरोबर. तर ते कोणी ब्रेक करेल इथून पुढे वाटत नाही. हम्म. तर ते गिअर अप कशामुळे झालं तर हा. त्या स्ट्रेंथ आणि विकनेस वरती त्यांनी काम काम केल्यामुळे झालं. हम्म. तर स्ट्रेंथ ओळखणं का गरजेचं आहे
अनेकदा मुलांना काय असतं की अभ्यासातच इंटरेस्ट नसतो. अच्छा. म्हणजे जर पुस्तक समोर आलं तर त्यांचं हालतं सगळं. हा, हा, तर हा. मग त्यांना उगाच आता जसं अभिजित सरांनी सांगितलं की सातत्याने प्रयत्न करून पुढे जाणं आवश्यक आहे. जिद्द, चिकाटी आणि सातत्य या 3 गोष्टी आपल्या करिअरच्या दृष्टीने किंवा आयुष्यात कुठल्याही टप्प्यावरती फार महत्वाच्या असतात. त्याचबरोबर कुठल्याही पिअर प्रेशर न घेता किंवा कोणीतरी सांगितलंय माझा मित्र आहे त्या क्षेत्रामध्ये म्हणून मी जातोय, किंवा आपल्या स्वतःचं काहीही मनात नसताना त्या क्षेत्रामध्ये उतरणं हे घातक ठरू शकतं. त्यामुळे मुळात स्वतःच्या स्ट्रेंथ काय आहेत, विकनेसेस काय आहेत, ह्या किंवा आपल्या क्षमता काय आहेत हे ओळखून पुढे सातत्याने जाणं हे फार महत्वाचं असतं. तर याविषयी सर तुम्ही काय सांगाल? मी तेच म्हटलं की स्ट्रेंथ आणि विकनेस जे आहेत ना, हम्म, की हम्म. म्हणजे खूप यशस्वी आणि कमी यशस्वी, बर. किंवा आपण ज्याला म्हणू की मिडल आहे यशस्वी हा, होण्यामध्ये, हा. हा जो डिफरन्स असतो हम्म. तो डिफरन्सच हा आहे की जे खूप यशस्वी आहेत, प्रचंड यशस्वी आहेत, त्यांना त्यांच्या स्ट्रेंथ आणि विकनेसेस माहिती असतात. हा. आणि ते त्यांच्या स्ट्रेंथ मल्टिप्लाय करायचा प्रयत्न करतात नेहमी. विकनेसेस फाउंड करून कसं त्यातनं बाहेर पडता येईल बरोबर, किंवा बरोबर. त्याचा इफेक्ट कसं कमी करता हा, येईल हा, हे पाहतात. हा. रेकॉर्डिंग होईल ना? हो. तर त्याचं चांगलं उदाहरण आहे की विराट कोहली. जर आपण पाहिलं अगदी, अगदी. तर विराट कोहलीच्या बाबतीमध्ये जर बघितलं तरी एक करिअरच्या एका टप्प्यात असं झालं होतं की त्याच्या एकंदरीत वेट आणि फिजिकल फिटनेसच्या बाबतीमध्ये, हा. म्हणजे आता लोकांना असं वाटेल की अरे काहीतरी आपण बोलतोय, पण ते फिटनेस तेवढा त्याचा नव्हता, अच्छा. वेट गेन झालेलं होतं. हा. आणि त्याच्यात त्यांनी हे केलं की आपण जर अशा सिच्युएशन मध्ये राहिलो हम्म. तर तितकं आपण ऍज अ स्पोर्टमन म्हणून सक्सेस होऊ असं वाटत नाही. बरोबर. मग त्यांनी सगळं त्याचं रुटीन चेंज करणं असेल, डाएट चेंज करणं असेल, जिम करणं असेल, हा. हा सगळा एक त्याची सगळी स्ट्रॅटेजी त्यांनी त्यांनी बदलली. बदलली. हा, हा. आणि त्याचे फंटास्टिक रिझल्ट बघतोय आपण. अगदीच. टॉपचे रेकॉर्ड्स Yes, त्यांनी बिल्ड yes. केलेत. आणि आज म्हणजे एक वेगळ्या लेवलला तो गेलाय. तो त्याच्यामुळेच गेलाय. बरोबर. तर म्हणून मला असं म्हणायचं की त्या स्ट्रेंथवर फोकस करणं, जसं तुम्ही म्हणालात की कोणीतरी म्हणतंय म्हणून, किंवा माझ्या केसमध्ये कोणीतरी म्हटलंय असंच होतं, परंतु माझं एक त्याच्यात सेकंड लेवलचं डिवोशन होतं. मला एक त्याची ग्रॅव्हिटी होती म्हणून ते जमलं. करेक्ट. तर कोणतरी मित्र म्हणतोय म्हणून, किंवा माझा मित्र जातोय म्हणून, तर असं त्या ह्याच्यात पडणं हे रिस्की असतं, घातक असतं. अगदीच. कारण नंतर ते कळतं की अरे मी नव्हतं जायला पाहिजे. म्हणून आधी थोडासा जर आपण स्ट्रेंथवर काम केलं की माझं स्ट्रेंथ काय आहे, मला काय वाटतं, इंजिनिअरिंग मला योग्य वाटतंय, मला कॉमर्स योग्य वाटतंय, मला मॅनेजमेंट योग्य वाटतंय, मला मेडिकल योग्य वाटतंय, किंवा मला माझं स्पोर्ट्समनशिप जी आहे ती मला योग्य वाटते, किंवा आज जर बघितलं जसं तुम्ही आहात की ऍज अ रेडिओ जॉकी म्हणून मला करिअर करायचंय, तर आज अशा पद्धतीने उपलब्ध आहेत. याच्यात फक्त गेम अशी आहे ना की आपल्याला फक्त कुठेतरी फायनान्शियल साऊंड व्हायला पाहिजे, इतकंच मला असं वाटतं. तुम्ही वाटतं की हा एक राहायला घर, कधी गाडी, एक फॅमिली, इतका जरी त्या ह्याच्यातनं करता आलं, एक स्टेबल इन्कम म्हणजे त्याला मी नेहमी म्हणतो की त्या जे पॅशन आहे तुमचं त्याला इकॉनॉमिकली व्हायबल करा तुम्ही. निश्चितपणे. मग काही पण करा, म्हणजे बरोबर. तुम्ही अगदी स्ट्रीट शो करा, काही करा, पण एक इकॉनॉमिकल व्हायबल करा. ते सुद्धा गरज नाही, पण समाजाची आता परिस्थिती अशी आहे की ते एक फ्रेम झालेले आहे. म्हणजे आज लग्न करायचं म्हटलं तरी तिची ती फ्रेम झालेली की मला नवरा असा पाहिजे, त्याच्याकडे हे सगळं पाहिजे. त्या सोशल डायलेमा मधनं हे सगळं करावं लागतं तरुणांना मुळामध्ये. खरं सांगायचं तर सो फाईन आहे. म्हणून स्ट्रेंथवर काम करणं प्रचंड गरजेचं आहे. विकनेसवर मी का म्हणतो काम करणं गरजेचं आहे की विकनेसच माहिती नसेल आपल्याला तर मग काय होतं, आपण जर आता ज्या फेज मध्ये मुलं असतील तर सक्सेस होत नसतील ना, ते कारण विकनेस माहिती नाहीये. काही काही मुलांना रायटिंग मध्ये प्रॉब्लेम असतो, काही काहींना थेरी जमत नाही. तर मग आता मी अनेक मुलांशी चर्चा करतो त्यावेळेस लक्षात येतं की अरे हा मेहनत खूप घेतोय पण हा होत नाहीये. मग त्याला सांगावं लागतं की अरे तुझं कुठं हे बघ, आणि ती इतकी कन्फाईन असतात की माझं काही चुकत नाही. अच्छा. जे चुकतंय ते समाजाचं चुकतंय किंवा पेपर चेकरचं चुकतंय, हे अतिशय चुकीचं आहे. आपलं 100% विकनेस आहे त्याच्यामध्ये. मला आज एखादी गोष्ट करता येत नसेल तर आपल्यामध्ये काहीतरी विकनेस आहे, मग तो आपण ओव्हरकम केला पाहिजे, त्याच्यावरती काम केलं पाहिजे, आणि मुळात त्या चुकांची जबाबदारी रिस्पॉन्सिबिलिटी घेतली पाहिजे. आता तुम्ही जर ऍक्सेप्टन्स ठेवला नाही ना लाईफ मध्ये, तर ऍक्सेप्टन्स नाही ठेवला तुमचं काय होऊ शकत नाही. बरोबर आहे. अर्थात प्रचंड ऍक्सेप्टन्स ठेवावा लागतो. आणि काय हरकत नाही
म्हणजे माझ्या बरोबरचे मित्र खूप यशस्वी झालेत आता. आणि आता माझं काय व्हायचंय असं वाटायचं काय कारण नाही. बरोबर. आपल्याकडे ते नव्हतंच, काही गोष्टी कमी होत्या म्हणून आपण इथं आहोत. निश्चितपणे. इतकं ते स्पोर्ट्समनशिपने ते घेतलं पाहिजे आणि लाईफचा आनंद घेतला पाहिजे. बरोबर. आपण स्वतःच्या मर्यादा ओळखल्या आणि त्याविषयी काम केलं Yes. तर आपण कोणाशीही स्वतःशी तुलना करत नाही. मुळात पहिली आवश्यकता गोष्ट. नाही. आपली तुलना कशात पाहिजे की हा बाबा माझा हा थोडासा विकनेस आहे, मला अभ्यास 4 तास होतो, बरोबर. तर मी अजून 2 तास कसं करता येईल मला. एक्झॅक्टली. हा एक हे Correct. पाहिजे की आज मी या ठिकाणी आहे तर मला उद्या अजून एक पाऊल पुढे जायचं, एक पाऊल पुढे जायचंय, तर मग काय आहे हा. तर तो कधीच तसा विचार करून हाच अशा पद्धतीनेच आपल्या बाबतीमध्ये काय इम्प्रुव्हमेंट करता येईल बरोबर. कंटिन्युअसली. बरोबर. तर तसं करत राहिलं तर माझ्या मते आपण खूप पुढे जाऊ शकतो. निश्चितपणे. आज तुम्ही एक यशस्वी चार्टर्ड अकाउंटंट म्हणून काम करत आहात. जवळजवळ 10 वर्षांचा तुमचा अनुभव आहे. अनेक म्हणजे खरं तर हजारो उद्योजकांबरोबर तुम्ही काम केलेलं आहे. आज हजारो विद्यार्थ्यांबरोबर तुम्ही काम करत आहात. तर आज एक यशस्वी सीए म्हणून काम करताना तुमच्या नेमक्या काय भावना आहेत? या भावना चांगल्याच आहेत. म्हणजे ज्याला आपण म्हणूयात की ते यशाच्या शिखरावर असताना ते सगळं कोजीच असतं. म्हणजे आपण जे काही आतापर्यंत जी काही मेहनत घेतली, म्हणजे मला नेहमी प्रश्न पडतो की आपण काय इतकी मेहनत घेत होतो. त्याला काय असं माहिती नव्हतं. म्हणजे टू बी फ्रँक आपण जर म्हटलं की हे मिळवल्याने होणार काय होतं, आज मुळात कधी थॉट नव्हता. तर मग आज चार्टर्ड अकाउंटंट झाल्यानंतर, चार्टर्ड अकाउंटंट झालो मी वयाच्या 22व्या वर्षी झालो. चार्टर्ड अकाउंटंट झाल्यानंतर माझा मित्र यशोदीप थोरात आणि आम्ही अजून 2-3 मयूर खांडरे असेल, पियुष आटकर असेल, मी असेल, आम्ही एक नादान परिंदे फाउंडेशन नावाची संस्था स्थापन केली, ज्याच्यामध्ये आम्ही मुलांना करिअर विषयी गायडन्स करायचं काम केलं. जे आतापर्यंत 70-80 मुलांना वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती जाऊन मार्गदर्शन करायची संधी मिळाली. नाव छान आहे तुमचं त्या फाउंडेशन. हो, नादान परिंदे असं त्या सिनेमावरनं रणबीर कपूरच्या ठेवलं होतं मी. आणि मग ते काम झालं. 2017 साली मनोज आंबिके सर जे आहेत, माय मिरर पब्लिकेशन हाऊसचे संस्थापक जे आहेत, त्यांनी अशीच चर्चा करत असताना हा संघर्ष मुलांपर्यंत पोहोचायला हवा. अशातनं चर्चेतनं स्लमडॉग सीए नावाचं पुस्तक प्रकाशित झालं 2017ला. उज्ज्वल निकम सरांच्या हस्ते त्याचं प्रकाशन झालं. त्याच्यानंतर वेद नावाची डॉक्टर आनंद नाडकर सरांचा मोठा प्लॅटफॉर्म आहे. त्याच्यामध्ये सुद्धा मला लातूर, परभणी, ठाणे, पेन या सगळ्या ठिकाणी त्या प्लॅटफॉर्मवर सरांनी मुलाखत घेतली. जो स्टॉक मध्ये माझी मुलाखत झाली. आणि एक आपण ज्याला म्हणूयात की असं आयुष्य असायला हवं असं अनेक जणांना वाटतं. तसं आयुष्य आज जगायला मिळते. सगळ्या गोष्टी अवेलेबल झाल्या. समाजामधनं एक रिकॉग्निशन त्यात मिळतंय. आणि आपल्यालाही ज्याला आपण म्हणूयात की आपल्याला त्यावेळेस मार्गदर्शन मिळत नव्हतं किंवा दिशा मिळत नव्हती. तर तसंच काम मी उद्योजकांसाठी करतोय. म्हणजे आम्ही सीएची प्रॅक्टिस करत असताना त्यांनाही कसं त्यातनं मार्ग काढून देईल, आपला काही सपोर्ट होईल. कारण तुम्ही गुंतवणुकीच्या संदर्भात गुंतवणूक हा एक पार्ट आहे, पण ऍक्च्युअली तो पैसे कमवणं, व्यवसाय करणं, अनेक अडचणी, टेक्निकल गोष्टी, तर याच्यामध्ये पण मार्गदर्शन करता आलं तर ह्याच्या लेवलला सार्थक झालं. म्हणजे आपण ही जी काही धावपळ केली किंवा हे जो काही वेडेपणा केला, अक्षरशः ती जी 5 वर्ष होती, म्हणजे काय आमचं भवितव्यच नव्हतं ना. झालं तर खूप काहीतरी होणार होतं आणि नसतं झालं तर मग काहीच नव्हतं. म्हणजे समाज नाव ठेवणार होता. ती बघा खूप आपण ज्याला म्हणूयात की असं कॅपॅसिटी नसताना गेला. लोक ते पण एक तयार असतात ना, एक बरोबर टीका करण्यासाठी पहिले लोक तयार सगळी तयार असतात. पण तुम्ही मगाशी म्हणालात सर की त्या पद्धतीने ती टीका सुद्धा स्वीकारणं करायला मी तर स्वीकारलीच असते. म्हणजे तर स्पोर्टली स्वीकारली असते मी. तर मग तो जो सगळा, कारण चार्टर्ड अकाउंटन्सी करत असताना किंवा कुठलाही IAS, IPS किंवा MPSC असेल किंवा CS असेल, आमचे सगळे जे ही कोर्स करत असताना, जसं इंजिनिअरिंग कॉलेजला ऍडमिशन घेतल्यानंतर 98% मुलं इंजिनियर होणारच आहे, याच्यात काही दुमत नसतं. जे 1-2% जे आहेत ते त्यांच्यामुळे होत नसतात.
कॉलेज पूर्ण काळजी घेते की तो इंजिनियर होऊन बाहेर पडेलच. हम्म, हम्म. तसं आमच्याकडे तसं काही नाहीये, बरोबर. काही त्याला फॉर्म्युला नाहीये. नाही, correct. तुम्हाला 100% 100% अगोदर होते हा, हा. म्हणून तुम्ही सीए होणार आहे हा, असं काही हा. कुठे थंब रूल नाहीये. बरोबर. सो ते जे स्ट्रगल होतं म्हणजे अक्षरशः मित्रांपासून आम्ही दूर होतो सगळ्या, कारण की आपल्याला हे करायचं ठरलंय म्हटल्यावरती कुठलं मित्र आणि काही हा काही आणि पथ्य पाळायला लागतात, काही त्याग करायला लागला. पूर्ण त्यागच केला होता. अगदी. घरी जाणं नसायचं, बर. वर्षात एका दिवशी अच्छा, अच्छा. घरी जायचं, कुठला कार्यक्रम अटेंड केला नाही. हम्म. पुण्यात असताना सुद्धा मी कधी सीए होईपर्यंत सिंहगडला गेलो नाही, बर. म्हणजे भोशी डॅमला गेलो हा, नाही. हा. फॅड त्यावेळेस होतं. हम्म. म्हटलं की आपण आलो हे करण्यासाठी, हो, हो. तर आपण याच्यावरती 100% स्टिकअप राहिलं पाहिजे. हम्म, हम्म. सो मग ह्या सगळ्या स्ट्रगलचा कुठेतरी आता बरं वाटतं की हम्म, चला हम्म. आज बरं. आपण जे काही केलं खरं तर तुम्ही आज एक अत्यंत आदर्श व्यक्तिमत्व म्हणून सगळ्यांसमोर आलेला आहात. पण तुमच्या उमेदवारीच्या काळामध्ये, तुमच्या शिक्षणाच्या काळामध्ये तुमच्या समोर असे कोणी आदर्श होते का? म्हणजे सगळ्यात महत्वाचा आदर्श जे आहे ते एक तर माझी आईच माझं आदर्श आहे, ज्याला आपण म्हटलं की बरोबर. म्हणजे मला कधी नंतर असं आदर्श शोधावा लागला नाही हा. की याच्याशी मी काहीतरी, कारण की त्यावेळेस वाचनाचा काही संबंध नव्हता. हम्म. अकॅडमिक वाचन जे आहे त्याच्यावरच होतं. पण आई ह्या परिस्थितीतनं आपल्याला शिकवते तर आपल्यासाठी ती त्याग करते, ती जाणीव तुमच्या ती मनात जाणीव कंटिन्यू होती की मग आपण ते केलं पाहिजे. बरोबर. त्याच्यानंतर सीए करत असताना ज्यावेळेस मला पुण्याला यायचं होतं, हम्म, हम्म. त्यावेळेस माझा एक विक्रांत थोरात नावाचा माझा चुलत भाऊ आहे, त्यांनी फायनान्शियल मला त्यावेळेस हेल्प केली. अच्छा. तर म्हणजे ती जी सगळी लोक आहेत हा, ना, हा, हा. मी नेहमी म्हणतो की मी जो काही आता यशस्वी आहे किंवा जो आता आपल्याला दिसतोय, तर मी 1% आहे असं मला वाटतं. 99% हे सगळे इफेक्ट्स आहेत. बरोबर. मी माझं काम केलं, हा, हा. पण समाज पण बरोबर होता हम्म, हम्म. किंवा अनेक माझे मित्र जे आहेत हम्म, हम्म. त्यांचा एक आपण ज्याला म्हणूयात की मित्रांनी कधी ते अंतर येऊन दिलं नाही बरोबर, की बरोबर. अरे आहे ठीक आहे, आता आम्ही सगळेच जण यशस्वी हा, आहोत, हा. आता एक वेगळी लेवल आहे. हम्म. त्यावेळेस सुद्धा आधी असं कधी हे नव्हतं हम्म, हम्म. की अरे मग याची परिस्थिती नाही तर मग हा. आपण याला वेगळं ट्रीट करायचं. मग त्या ओके. मित्रांचा असं. सहभाग बरोबर. त्याच्यामध्ये आहे आणि वेल विशर्स ज्याला म्हणतो आपण बरोबर. या सगळ्या प्रवासामध्ये, हम्म, हम्म. तर ते सगळे लोक आहेतच. त्याच्यामुळे आई हे माझ्यासाठी वा. प्रचंड मोठं वा. इन्स्पिरेशन आहे. क्या बात. आता या राहील इथे. निश्चितपणे. खरं तर आपल्याकडे म्हटलं जातं ना की वाचलेली पुस्तकं आणि भेटलेली माणसं ही आपल्याला आयुष्यामध्ये खूप काही काही शिकवत असतात आणि त्यातून आपण घडत असतो आणि आपल्यामुळे सुद्धा अनेक जण घडत असतात, हेही कायम लक्षात ठेवायला हवं. कळत नकळत आपण हे एकमेकांना देवाणघेवाण सातत्याने करत असतो. ही शिकण्याची प्रोसेस जी असते ही कायमस्वरूपी सुरू असते. अभिजित सरांचा ह्या सगळा जो प्रवास आहे गेल्या 10-15 वर्षांमधला, रादर त्याच्याही आधीपासूनचा, तर हा सगळा आपण टप्प्याटप्प्याने समजून घेतला. आणि श्रोते हो, तुमच्यामध्येही कोणी जर का विद्यार्थी हा पॉडकास्ट ऐकत असतील किंवा पालक हा पॉडकास्ट ऐकत असतील, तर आपल्या पाल्याला किंवा तुम्हाला स्वतःला कॉमर्स या क्षेत्रामध्ये करिअर करण्याची जर का इच्छा असेल, यशस्वी या करिअर क्षेत्रामध्ये जर का तुम्हाला व्हायचं असेल, तर सीए बरोबरच अजून कुठल्या कुठल्या प्रकारे तुम्ही काम करू शकता हे आपण आता अभिजित सरांकडून जाणून घेऊया. जसं मी म्हटलं की चार्टर्ड अकाउंटंट हे सगळ्यात शेवटचं हा. टॉपचं करिअर ज्याला म्हणतो आपण त्या क्षेत्रामधलं, हा. असं ते आहे. सर सगळ्यांनाच ते कदाचित शक्य होईल. बरोबर. काहींची फायनान्शियल म्हणजे आर्थिक परिस्थिती त्या पद्धतीची नसते आणि त्यांना काही फॅमिली इश्यू असतात, हा. तर तितका तो 5 वर्ष देणं कदाचित शक्य नसतं. बरोबर. बरोबर. तर मी नेहमी म्हणतो की ते देणं शक्य नसलं हा. तरी मग त्याच्यासाठी पॅरलल काय करू शकतो आपण. निश्चित. तुम्ही कंपनी सेक्रेटरी नावाचा कोर्स आहे तो तुम्ही हम्म. करू शकता, परस्यू करू शकता. सीएमए ज्याला आपण कॉस्ट अकाउंटंट म्हणतो, अगदी. तो कोर्स परस्यू करू शकता. हम्म. मग हे प्रोफेशनल कोर्स झाले. हम्म. हे प्रोफेशनल कोर्स साठी सुद्धा तुम्हाला नाही कदाचित शक्य झालं. म्हणजे अनेक मी म्हणतो की मी नेहमी म्हणतो की मी संघर्ष करणाऱ्यांचा प्रतिनिधी आहे. हम्म. इतका खाली संघर्ष आहे सर. आणि निश्चित. काही लोक अक्षरशः पत्र्याच्या घरामध्ये राहत आहेत. मी अशी काही लोक बघितली त्यांना आई वडीलच नाहीत. म्हणजे तुम्ही तुमच्याकडे आता ज्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी खूप ग्रेसफुल राहिलं पाहिजे. खूप खाली परिस्थिती आहे. तर आता हे सुद्धा त्यांना शक्य नाहीये. तर ते बँकिंगच्या परीक्षा देऊ शकतात. IBPS ज्याला आपण म्हणतो त्याची तयारी करून बँकेत
इंटरव्ह्यू देऊन बरोबर. बँकेची नोकरी करू शकतात. काही जण MBA ला ऍडमिशन घेऊ शकतात. आता अनेक मुलं जसं तुम्ही म्हणालात की 90-95% असतात पण त्यांना नसतं करायचं CA. हा, म्हणजे बरोबर आहे. त्याच्यात कॅलिबर आहे म्हणून व्हायचं तर तो मला हे काही झेपण्यातलं नाहीये तर तो MBA करू शकतो. MBA मध्ये सुद्धा तो IIM करू शकतो हा. टॉपचं जर त्याला MBA करायचं असेल तर. हा, म्हणजे तुम्ही फक्त ते आता CA ह्या विषयावरतीच ठेवू नका कॉमर्सला. बरोबर बरोबर, तुम्ही कुठेतरी कॅट चांगलं क्रॅक करून IIM मध्ये जा, निश्चितपणे. तिथनं MBA करून तुम्ही अजून पुढच्या ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला कदाचित जास्त चांगल्या पद्धतीने मिळू बरोबर. शकतील. खरं तर आता कुठलीही क्षेत्र अशी स्वतंत्र राहिलेली नाहीये, हा. कारण की ही प्रत्येक इंटरडिपेंडन्सी आपण ज्याला Interdependence म्हणतो त्याला ना, आहे. ती वाढलेली आहे. हा. परस्पर हा. पूरकता आता वाढलेली बरोबर. आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक क्षेत्रातली व्यक्तीचं काही ना काहीतरी योगदान आपण हो म्हणूया ते 100%. असतंच. हो हो हो. तर मग त्या MBA कडे हम्म. ज्याला आपण म्हणू चांगल्या कॉलेजमधनं बरोबर. MBA केलं बरोबर. पाहिजे हम्म. किंवा CFA नावाचा कोर्स आहे, हा, हा. सर्टिफाईड फायनान्शियल हम्म. अनालिसिस नावाचा, हम्म. म्हणजे स्टॉक मार्केट रिलेटेड ज्या मर्चंट बँकर काम करतात हम्म. तिथे किंवा त्या म्युच्युअल फंडच्या हो. एजन्सी हो. असतात तिथे फंड मॅनेजर म्हणून तुम्ही चांगलं बरोबर. काम करू बरोबर. शकताय. सो आता अव्हेन्यूज खूप जास्त वाढल्या. हम्म. हम्म. त्याच्यानंतर तुम्ही एक इन्व्हेस्टमेंट ऍडवायझर म्हणून हम्म. स्वतंत्र प्रोफेशन म्हणून पण ते घेऊ शकता. बरोबर. तुम्ही जर या सगळ्या गोष्टींचा चांगला अभ्यास केला हम्म. तर आज अशी परिस्थिती आहे की फायनान्शियल कन्सल्टंट ज्याला आपण म्हणूया हो. ते आपल्याकडे उपलब्ध नाहीयेत. हम्म. हम्म. म्हणजे त्याला प्रोफेशन म्हणून खूप कमी लोक हम्म. त्या पद्धतीने जेन्युअनली काम करतायत. तर ती एक मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे. हम्म. आणि मग तुम्ही नाही काय तुम्हाला काय करता आलं तर तुम्ही मग BCom आणि MCom करत असताना तुम्ही चार्टर्ड अकाउंटंटच्या ऑफिसमध्ये जॉईन करा, बरोबर. पार्ट टाइम त्यांच्याकडे जॉब करा, बरोबर. तो एक प्रॅक्टिकल किंवा प्रॅक्टिकल अनुभव येतो. तुम्ही एक्सटर्नल कॉलेज करा. बरोबर. तर काय होईल की तुम्ही BCom होता होता तुम्हाला एक प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स येईल. हम्म. हम्म. आणि आता GST जो जेव्हापासून आलाय 2017 पासून तर इंडस्ट्रीमध्ये प्रचंड डिमांड आहे अकाउंटंट. अगदी अगदी अगदी. म्हणजे आता एक अकाउंटंट कडे अगोदर थोडस कमी याच्यात बघायचं जायचं तर आता खूप चांगले पगार मिळतात. हम्म. हम्म. म्हणजे अगोदर कदाचित 15-20 हजार मिळत असतील. छोटासा ब्रेक घेऊया का, पाणी घेऊ? नाही, नाही, थोडं. नक्की. या. तर अगोदर जे होतं तर आता चांगले पेमेंट्स मुलांना हो, उपलब्ध आहेत. हो, हो. So तुम्ही GST मध्ये ऍज अ अकाउंटंट म्हणून करिअर सुरू केलं तर तुम्ही अच्छा. तिथे अकाउंट मॅनेजर होऊ शकता, हा. चीफ अकाउंट मॅनेजर होऊ शकता. हम्म. म्हणजे तिथे सुद्धा पुढे जाऊन CFO होऊ शकता बरोबर. हा. तुम्ही चांगला इंटरेस्ट घेतला तर. हम्म. फायनान्स मध्ये तुम्ही जर काम केलं हम्म. हम्म. पैसे उपलब्ध करून देण्याच्या संदर्भामध्ये हम्म. तर तिथं सुद्धा एक आज प्रचंड रिक्वायरमेंट वा, आहे. वा. सो वर्सटाईल आहे. हम्म. तुम्हाला शोधायचं आहे की त्यात मला काय करायचं. एक्झॅक्टली. आणि सोशल मीडियाचा जो आहे तुम्ही एक इफेक्टिव्ह यूज करू शकता. निश्चितपणे. म्हणजे युट्यूबला तुम्ही असंख्य गोष्टी उपलब्ध आहेत. हम्म. कारण शिकण्याची आता एक ती एक पद्धत आता राहिलेली नाही. आपण हा, असंख्य म्हणजे- मार्गांनी शिकू आणि शकतो. आधी कसं होतं की कोणतरी सांगणार नव्हतं मला हम्म. आणि मग मला मार्गदर्शन मिळालं नाही. बरोबर. हे आता बाजूला पडलं. ते बाजूला कारण म्हणून पाडा तुम्ही आता तुम्ही. देऊ शकत आता नाही. कारण म्हणून तुम्ही देऊ सुद्धा नाही. म्हणजे तुम्ही जर एक 10-15-20 व्हिडिओ जर बघितले एखाद्या हो, विषयाचे, हो, हो. 20 मॅक्सिमम म्हणतो मी, हम्म. तर तुम्हाला त्याच्यातलं डेप्थ कळणार आहे हम्म. की हे असंच होऊ असंच आहे. बरोबर. हा. म्हणजे सो तुम्ही तुमचा रिसर्च जर ठेवला त्याच्यामध्ये हा. हा. तर तुम्हाला चांगलं सक्सेस मिळणार आहे. निश्चितपणे. Yes. पण तुम्ही जर फक्त त्याचं वरवर जर बघून काहीतरी करत बसला, गुगल केलं तर अर्थ नाही होणार. बरोबर. तर डेप्थ मध्ये जाऊन केलं हा. तर ह्या मी सांगितलेला प्रत्येक करिअरचा जो आहे ना हम्म. तो एक चांगला बेनिफिट होऊ शकतो. निश्चितपणे गांभीर्याने गांभीर्याने त्याच्याकडे फार पाहणं आवश्यक आहे. गरजेचं आहे. निश्चितपणे. कुठल्याही क्षेत्रामध्ये आपण काम करत असू तरी सुद्धा अत्युच्च पातळीवर किंवा उच्च पातळीवरती जाण्यासाठी म्हणून तुम्हाला सातत्याने त्या क्षेत्रातलं अपडेट तुम्हाला राहावं लागतं. तर CA किंवा कॉमर्स या क्षेत्रामधलं अपडेट जर का आपल्याला राहायचं असेल सातत्याने, आता अक्षरशः दिवसागणिक सगळ्या गोष्टी बदलत आहेत, टेक्नॉलॉजी सहित सगळ्या गोष्टी बदलत आहेत. तर ह्या क्षेत्रामध्ये अपडेट राहायचं असेल तर काय या विद्यार्थ्यांनी करणं आवश्यक आहे? अपडेट राहायचं ज्याला आपण म्हणूयात, एक तर अकॅडमिक्स फॉलो तुम्ही करताय ती चांगलीच गोष्ट आहे. तुम्ही त्या रिलेटेड आता जसं आपण म्हणूयात की लिंक्डइन सारखं प्लॅटफॉर्म आहे, हो. फेसबुक आणि इन्स्टावर सुद्धा ज्या इन्फॉर्मेटिव्ह गोष्टी आहेत आपल्या बरोबर. प्रोफेशन हा, रिलेटेड हा. तिथे तुम्ही फॉलो करून ठेवू शकता. हम्म. किंवा जे युट्यूब चॅनल्स आहेत जे अकाउंट फायनान्स आणि या सगळ्या विषयावरती बोलतायत त्यांना तुम्ही फॉलो करून ठेवलं पाहिजे. हा. सतत त्यांचे काही अपडेट्स आहेत ते तुम्ही ऐकत राहिलं पाहिजे त्या बरोबर. रिलेटेड. बरोबर. म्हणजे आम्ही ज्यावेळेस CA करायचो तेव्हा माझ्याकडे कात्रणं आहेत ती हम्म. हम्म. पेपरला आलेली. हम्म. तर ती आता तर तुम्ही
त्या पद्धतीचे व्हिडिओ फॉलो करू शकता, अगदी, तुम्ही अगदी. ऐकू शकता. हा. तुम्हाला त्या याच्यामधलं एक ताजं नॉलेज ज्याला म्हणतो आपण, हम्म. त्यांनी आपल्यासाठी रिसर्च करून ठेवलेलं आहे. बदलते ट्रेंड्स ते असतात बदलते ट्रेंड्स असतात ते त्यातनं तुम्हाला मिळू शकतात. इतकं तरी सफिशियंट आहे, एवढं जरी केलं नक्कीच, नक्कीच. तरी सफिशियंट आहे ते. क्या बात आहे. Yes. श्रोते हो, आज प्रसिद्ध सीए अभिजित थोरात सर आपल्या विशेष इन्फिनिटीच्या पॉडकास्टमध्ये त्यांनी सहभाग घेतला आणि खरंच कॉमर्स या क्षेत्रामध्ये ज्यांना उज्ज्वल करिअर करायचं आहे अशा सगळ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय बहुमूल्य असं मार्गदर्शन सरांनी आजच्या या मुलाखतीमधून केलेलं आहे. कॉमर्स या क्षेत्रामध्ये ज्यांना उज्ज्वल भवितव्य घडवायचं आहे अशा मंडळींनी आज अभिजित सरांनी सांगितलेल्या सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स आपण म्हणूयात आणि जे उपाय किंवा जी दिशा त्यांनी आज दाखवलेली आहे ती आपण फॉलो करूयात आणि सातत्याने नवनवीन गोष्टी शोधायचा प्रयत्न करूयात. सरांची इथे स्लमडॉग सीए आणि उद्योगशैली अशी 2 पुस्तकं आज त्यांची उपलब्ध आहेत. त्याचबरोबर सरांनी युट्यूब चॅनलचा सुद्धा उल्लेख केला, सीए अभिजित थोरात असं तुम्ही युट्यूबवरती सर्च केलं तर सरांचे अनेक व्हिडिओ तुम्हाला आज उपलब्ध आहेत. ते व्हिडिओ नक्की पहा, अभ्यास करा आणि या क्षेत्रामध्ये उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि सरांचं हे जे 2 पुस्तकं आहेत त्यामधल्या स्लमडॉग सीए या पुस्तकाचं ऑडिओ बुक सुद्धा उपलब्ध आहे. ते सर कुठल्या प्लॅटफॉर्म? ते Amazon वरती ऑडिओ बुक उपलब्ध आहे. त्यांना हो, कारण की आज ऐकण्याचा जमाना आहे, वाचन. हा, म्हणजे जर त्याला हे आहे बरोबर. Amazonला ते ऑडिओ बुक म्हणून पण ऐकू शकतात निश्चितपणे आणि ऑनलाईन सगळीकडे उपलब्ध आहे. अगदीच. आणि उद्योगशैली सुद्धा आता इंटरनल सर्क्युलेशन साठी आहे. हा. ते पण लवकरच ते प्रकाशित होईल, नक्कीच. सगळ्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होईल ते. वा. तेव्हा श्रोते हो, अभिजित थोरात सरांच्या अनुभवांचा हे जे कथन आहे त्याचा फायदा आपण आपल्या करिअरमध्ये नक्की करून घेऊयात. सर पुन्हा एकदा खूप Yes. मनापासून Thank you. आभार. आपले थँक्यू, आभार. थँक्यू. येस. ओके. PCTs, Infinity, PCTs, Infinity, PCTs, Infinity, PCTs.